दिल्लीतील कथित नीट पेपर फुटी प्रकरणावरून देशभरात विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर रायगड जिल्ह्यातील रोहा येथे विद्यार्थी आणि विविध सामाजिक संघटनांनी विजय तिरंगा रॅली काढून आनंदोत्सव साजरा केला। केंद्र सरकारला अखेर देशभरातील तरुण आणि विद्यार्थ्यांच्या आवाजासमोर झुकावं लागल्याची भावना यावेळी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे। दमखडी बायपास येथून सुरू झालेली ही रॅली रोहा नगर परिषद मुख्य बाजारपेठ तीनबत्ती नाका मार्गे पुन्हा नगर परिषद चौकात पोहोचली। यावेळी विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा घेऊन जोरदार घोषणाबाजी केली। हा केवळ एका मंत्र्यांचा राजीनाम्याचा आनंद नसून विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा आणि लोकशाही मार्गाने लढलेल्या संघर्षाचा विजय असल्याची भावना सहभागी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे। आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेला पोलीस लाठीचार्जचा सुद्धा निषेध करण्यात आला। तसंच भविष्यात विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये, परीक्षा प्रक्रिया पारदर्शक आणि विश्वासार्ह व्हावी, तसंच विद्यार्थ्यांच्या मागण्याकडे सरकारनं गांभीर्याने लक्ष द्यावं अशी मागणी यावेळी विद्यार्थ्यांनी केली। स्टूडेंट्स जो सोबत आलेले आहेत ते आपल्या हक्कासाठी लढत आहेत। सबको अपने बारे में सोचना चाहिए, ये सोचना चाहिए कि हमारा फ्यूचर क्या है। अगर हम हमारा देश छोड़कर बाहर जाएंगे तो फिर ये देश उन लोगों का होगा जो हमें यहाँ पर रहने नहीं देना चाहते। ये देश किसी एक का नहीं है, ना हिंदू का है, ना मुसलमान का है, ना सिख का है, ना ईसाई का है, ये सबका देश है। सबने अपने हक के लिए आवाज उठानी चाहिए और अपने लिए लड़ना चाहिए और सोच समझ के उन लोगों को अपॉइंट करना चाहिए जो अपनी कुर्सी के लायक है। जय महाराष्ट्र, भारत माता की जय। पण हा विजय तितकाच पुरेसा नाही, कारण की आंदोलनामध्ये ज्या मुलांना लाठीचार्ज करण्यात आला, जो अन्याय झाला, तो अन्याय हा आम्ही आता सहन करण्याच्या पलीकडे गेलेला आहे। मला सरकारकडून हीच मागणी आहे की हा अन्याय पुन्हा कोणावरती न हो, हीच आमची मागणी आहे आणि सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। लाठीचार्ज केला गेला, ज्यांनी अक्षरशः त्यांची डोकं फोडली गेली, त्यांचा आज आम्ही निषेध सुद्धा इथे करतोय। हा विजय मोर्चा जरी असला तरी निषेधही इथे आम्ही आज व्यक्त करतोय की ह्यापुढे खरंच आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की हा प्रत्येक आपण ज्या भविष्याची बोलतो की ही युवा पिढी आपल्या भविष्याची युवा पिढी आहे, आपलं भविष्य आहे, त्याच विद्यार्थ्यांवर तुम्ही आतंकवादी सारखे लाठीचार्ज करताय, त्याची डोकी फोडताय, ते इतकं लक्षात ठेवा। हीच युवा पिढी, हीच लोकशाही आहे। आज हीच युवा पिढी तुम्हाला या लाठीचार्ज करण्यापासून, याच्यापासून दूर करण्यासाठी नेहमी तयार राहील। आणि आज मला खरं तर इथे अभिमान म्हणायचं वाटतं की मी सुद्धा एक जेनझीच आहे, जी जेनझींना इतक्या वर्ष म्हटलं जात होतं की ही पिढी फक्त सोशल मीडियावर रील्स स्क्रॉल करण्यात जाते। त्यांना मला सांगावं वाटतं की याच जेनझी पिढीने सिद्ध करून दाखवलंय की जेव्हा जेव्हा शिक्षणावर आवाज उठवला जाईल, जेव्हा जेव्हा आमच्या भविष्यावर आवाज उठवला जाईल, तेव्हा हीच जेनझी पिढी आमचा अन्यायावर अत्याचार करणाऱ्यांवर प्रत्येकाला सामोरे जायला येईल। एवढंच सांगते आणि प्रत्येकाला एवढंच म्हणते की प्रत्येकाने धर्माचा विचार न करता, कोणत्याही राजकीय पक्षाचा न विचार करता आपल्या अन्याय जर होत असेल तर त्यासाठी नेहमी लढा दिला पाहिजे आणि या अशा मोर्चांमध्ये नेहमी सामील होता आला पाहिजे। इथे सर्व जमलेल्यांनी सर्वांचं अभिनंदन करते आणि सर्वांना शुभेच्छा देते की कालचा आपला जो एज्युकेशन मिनिस्टरनी राजीनामा दिला त्यांनाही सांगते की खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद, कारण की आज तुम्ही राजीनामा दिलात म्हणून आमचं भविष्य अजूनही अधिक जास्त करून उपयोगी होईल। म्हणून तुम्हाला सर्वांना धन्यवाद म्हणते आणि इथे जमलेल्या सर्व लोकांना आपल्या शुभेच्छा देते। सामील व्हा, सामील व्हा, सामील व्हा, सामील व्हा, नाही कुणाच्या बापाचा, नाही कुणाच्या बापाचा। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।